रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, पैशाच्या मागे पळणाऱ्या माणसाला एक दिवस पैसा सापडत असतो, पण जो सापडलाय त्याहून जास्त पुढे आणखी दिसत असतो. माणूस आयुष्यभर अखंड दाहून पैसा हा भरपूर मिळवतो, पण तो मिळवण्याची इच्छा कधी संपत नाही. त्यामुळे भरपूर पैसा मिळवूनही माणूस असमाधानीच राहतोय. दोस्तांनो, अतृप्त इच्छांना आवर घालता आला तर आपला आत्मा शांत होत असतो, आणि एकदा का आत्मा शांत झाला तर मनाला समाधान वाटायला लागत असतं. दोस्तांनो, मोठेपणाच्या शर्यतीत सामील न होता शाश्वत मरणाची जाणीव ठेवून या अनमोल मनुष्य आयुष्याचा, मनुष्य जन्माचा आनंद घेण्यात आपल्या जीवनाची खरी सफलता असते. मानवतेला शोभेल आणि वर्तणूक, नियत, विवेक आणि अपेक्षा असेल तर माणसा एवढा भाग्यवान माणूसच असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या जावयाच्या मनगटात आपल्या मुलीला पोसायची ताकद आहे की तो आई बापाच्या ओंजळीनं पाणी पितोय हे मुलगी देण्यापूर्वी समजणं आवश्यक असतं. वेळ वगैरे काही वाईट नसते. माणसंच भांगार भेटत असतात आयुष्यात. दिवस जातो कसा तरी सरून, पण रात्री झोपताना जन्मापासूनची उजळणी आठवते. कधी हसवते तर कधी रडवते. रात्र काही ना काही शिकवून झोपवते. समुद्रासारखी ओळख ठेवा, वरून शांत आणि आतून तुफान. वरच्या देवाबरोबर आपले संबंध हे चांगले असतील तर खालची माकडं आपलं काहीच करू शकत नाहीत. आपल्या अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख तर आपली स्वनिर्मिती असते. जबाबदारी ही माणसाला घडवणारी, जाणीव करून देणारी आणि बदलणारी असते. तुम्ही कोणाचा किती विचार करत असलात तरी तुमचा विचार करणारं कोणीच नसतं, हे लक्षात ठेवा. जबाबदारी नेहमी स्वतःसाठी जगायच्या इच्छेला मारून टाकत असते. सपोर्ट किती मजबूत असला तरी प्रत्येक वेळी त्यांच्यावर अवलंबून राहून नाही जमत. एखादी व्यक्ती जर आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर त्यांच्या लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायचा नसतो. जिभेनं माफ करायला वेळ लागत नसते, पण मनापासून माफ करायला आयुष्य निघून जातं. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं हे गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरत असतं. हात आणि साथ ही योग्य वेळीच दिली पाहिजे, कारण वेळ गेल्यानंतर दोघांनाही किंमत राहत नसते. कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहत असतो, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा. बायको फक्त नवऱ्यालाच भांडत असते, त्याच्यावर रागावते, त्याच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी हट्ट करते, कारण तिला माहिती असतं की वडिलांनंतर कोणी या गोष्टी पूर्ण करेल तर तो फक्त आपला नवरा. ज्या लोकांनी वेळ पाहून नकार दिला
त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची असली तरी काळ हा माझा येणार आहे. जिवंत आहे तोपर्यंतच आपुलकी आणि प्रेमानं बोलून घ्या. जीव गेल्यानंतर तुम्ही किती आपुलकी दाखवली आणि कितीही जिव्हाळ्याच्या संवेदना दाखवल्या तरी त्या मनापर्यंत आणि कानापर्यंत पोहोचत नसतात. घड्याळ बंद ठेवल्यानं घड्याळ थांबतं, वेळ नाही. तसंच खोटं लपवल्यानं खोटं लपतं, सत्य नाही. जग बदलायला काही वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला मात्र क्षण देखील पुरेसा असतो. जोपर्यंत जबाबदारी कळत नाही तोपर्यंत अंगातली मस्ती जात नसते. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमचा प्रभाव वाढायला लागला की तुमची बदनामी ही अटळ असते. वयापेक्षा जगण्याचं ओझं मोठं असतं. प्रेम किती खरं असलं तरी दोघांना पण एकमेकांना गमावण्याची भीती मनात असतेच. मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती ही राहत नसते. मुलाला जन्म देताना आई सुंदर शरीराचा विचार करत नाही आणि तोच मुलगा सुंदर बायको मिळाली की आईच्या थकलेल्या शरीराचा विचार करत नाही. श्रद्धा आणि विश्वास हा अतूट असला की न सांगता देवाला तुमच्या मनातलं कळतं. तसंच कर्म स्वच्छ आणि सुंदर असलं की न मागता सगळं काही मनासारखं मिळत असतं. उगेच विनाकारण कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं. आयुष्याच्या पानावर प्रारब्धानं त्याची नोंद ही अगोदरच करून ठेवलेली असते. कोणी आपल्याबद्दल काय बोलतं याचा विचार अजिबात करू नका, कारण जे बोलणारे असतात त्यांना एकतर आपलं चांगलं पाहवत नसतं किंवा मग त्यांची लायकीच भंगार असते.